जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालानंतर कागल तालुक्यातील बुद्रुक इथं शिवसैनिक संतोष शिंदे यांच्या घरावर झालेला हल्ला हा तालुक्यात भीतीचं वातावरण निर्माण करण्याची प्रवृत्ती असल्याची टीका पश्चिम महाराष्ट्र युवा सेनेचे निरीक्षक ॲडव्होकेट वीरेंद्र मंडलिक यांनी केली। हल्लेखोरांनी तात्काळ माफी न मागितल्यास जिल्हाभरातील शिवसैनिकांना बिद्री इथं एकत्र आणू असा इशाराही त्यांनी दिला। बेलोडे बुद्रुक येथील शिवसेना कार्यकर्त्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ मुरगुड ते बिद्री दरम्यान निषेध रॅली काढण्यात आली। त्यानंतर बिद्री इथं आयोजित निषेध सभेत ते बोलत होते। ॲडव्होकेट मंडलिक म्हणाले, बोरोड येथील विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी शिवसैनिक संतोष शिंदे यांच्यावर हल्ला केला। घरात घुसून त्यांच्या कुटुंबियांना दमदाटी करण्यात आली आणि घरात गुलाल टाकण्यात आला। हा प्रकार संतापजनक असून संबंधितांनी तातडीने माफी मागावी, अन्यथा संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसैनिक बिद्री इथं एकत्र येऊन या घटनेचा जाब विचारतील। संपूर्ण शिवसेना आणि मंडलिक गट संतोष शिंदे यांच्या पाठीशी असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला। माननीय संतोष शिंदे आमचे सहकारी आहेत। हे शिवसेना आपले एस टी महामंडळ जे आमचे संघटना आहे याचे सरचिटणीस आहेत। यांच्या घरी परवा दिवशी 11 तारखेला काही लोकांनी तिथं गुलालची उधळण केली। जे काही विरोधकांनी त्या ठिकाणी गुलाल टाकला। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या फोटोवर सुद्धा गुलाल टाकला। यांचे वडील मयत आहेत, त्यांच्या स्वर्गीय यांच्यासुद्धा फोटोवर त्यांनी गुलाल टाकला आणि घरभर गुलाल पसरला होता। त्यांच्या घरामध्ये फटाके टाकण्यात आले आणि मग त्याच्यानंतर हिने सुद्धा प्रचंड प्रमाणात घाबरले होते। त्यांची आई ICUमध्ये ॲडमिट आहे, त्यांना मी काल बघून आलो। खरं म्हटलं तर या तालुक्यामध्ये आताच नुकत्याच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका पार पडल्या, त्यामध्ये 18 पैकी 17 उमेदवार त्यांची निवडून आले आणि आमचा एकच उमेदवार निवडून आला, बालाजी फराटे। तरीसुद्धा त्यांच्या पोटात कशासाठी दुखते मला कळत नाही। मुश्रीफ साहेब नेहमी म्हणतात की कागलची बारामती करतो, बारामती करतो। त्यांनी कागलची बारामती कधी करू शकले नाही, पण कागलचा बिहार मात्र त्यांनी 100% केला, हे मला बोलावंसं वाटतं। आणि आज आम्ही खरं म्हटलं तर बोरोडे गावामध्ये जाणार होतो आणि बोरोडे गावामध्ये जाऊन तिथं आम्ही दाद मागणार होतो, पण आम्हाला मुरगुड प्रशासनाने विनंती केली की आपण बोरोडे गावात न जाता बिद्री या ठिकाणी तिथं थांबावं आणि इथं निषेध दर्शवावा। आम्ही मुरगुड ते बिद्री आज निषेध रॅलीसुद्धा त्यानिमित्त काढलेली आहे। माझं सर्वांना या माध्यमातून सर्व नेत्यांना विनंती हीच राहील की कागल तालुका हा विचारांचा तालुका आहे। कागल तालुका मुळात आपण बघितला तर राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म हा कागल तालुक्यामध्ये झाला। महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु गोपाळकृष्ण गोखलेजी यांची कर्मभूमी कागल आहे। स्वर्गीय मंडलिक साहेबांची विचारांचा कागल, स्वर्गीय विक्रमसिंग घाडगे साहेबांच्या विचारांचा हा कागल आहे। आणि या कागलमध्ये अनेक वेळा अनेक भांडणं झाली, पण ती निवडणुकीपुरती भांडणं होती। निवडणुकीच्या नंतर अशा पद्धतीनं कुठंच होत नव्हतं। आता 9 तारखेला निकाल लागला, त्या दिवशी हे सगळं घडलं असतं तर समजलं असतं, पण हे घडलं 11 तारखेला। म्हणजे ठरवून यांच्या घरावर त्यांनी तसं म्हटलं तर हा हल्ला केला आणि या भ्याड हल्ल्याचा मी या निमित्त निषेध तर करतोयच, पण त्या सर्व मुलांना, ज्या 10 मुलं यांच्या घरावर हल्ला केला होता, त्या 10 मुलांना मी पुढच्या गुरुवारपर्यंतची तारीख देतोय। पुढच्या गुरुवारच्या आत त्यांनी संतोष दादांची व त्यांच्या आईंची जाऊन माफी मागावी। जर असं नाही झालं तर ते येत्या शुक्रवारी आम्ही कागल तालुका नव्हे तर कोल्हापूर जिल्हा या बोरोडेच्या हद्दीच्या इथं आम्ही आणणार आणि मग त्याच्यानंतर जर काय झालं तर याला पोलीस आणि मग तिकडची लोक कारणीभूत असतील। यावेळी राज कांबळे, संतोष शिंदे आणि शीतल फराकटे यांनी मनोगत व्यक्त केलं। निषेध फेरीत निवास फराकटे, रोहन निर्मळे, रोहित फराकटे, नंदकुमार पाटील, निवास पाटील, SV चौगुले, दीपक शिंदे, नामदेवराव मेंढके, सुहास खराडे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक व युवा सेनेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा।